केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट. 8व्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय. नवीन संचालकाची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर. नेमकं काय आहे या पत्रामध्ये? पगारवाढीच्या प्रक्रियेला वेग येणार का? चला जाणून घेऊया आपण ही सविस्तर माहिती. भारत सरकारच्या कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाअंतर्गत कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी एक अधिकृत कार्यज्ञापन म्हणजेच ऑफिस मेमोरंडम हे जारी करण्यात आलं आहे. या आदेशानुसार श्री आशिष यादव IDAS 2012 यांची 8व्या केंद्रीय वेतन आयोगाचे संचालक म्हणजेच डायरेक्टर 8 CPC म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत केंद्रीय स्टाफिंग योजनेखाली डेप्युटेशन तत्वावर करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे ते 8व्या वेतन आयोगाच्या कार्यकाळापर्यंत या पदावर राहतील किंवा पुढील आदेश येईपर्यंत त्यांची मुदत ही लागू असणार आहे. तसेच आदेशात स्पष्ट करण्यात आले की नियुक्त अधिकाऱ्यांनी 3 आठवड्याच्या आत पदभार स्वीकारणे आवश्यक आहे. अन्यथा केंद्रीय स्टाफिंग योजनेतून अपात्रतेची प्रक्रियाही सुरू होऊ शकते. 8व्या वेतन आयोगाचे काम आता प्रत्यक्ष गतीने सुरू झाले आहे. प्रशासनिक पातळीवर हालचाल वेगात सुरू आहेत. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी भविष्यातील वेतन संरचनेचा पाया तयार होत आहे. म्हणजेच 8वा वेतन आयोग आता फक्त चर्चेत नाही तर अंमलबजावणीच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे. जर तुम्ही केंद्र सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. अशाच अधिकृत आणि खात्रीशीर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. 8व्या वेतन आयोगाबाबत तुमचं मत काय हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.